चाय पे चर्चा या छोट्याशा सत्रामध्ये पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि त्याचबरोबर आयोजकांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। SRO प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 चा आपण या ठिकाणी हा सगळा थरार पाहतोय। या थरारच्या दरम्यान पहिल्या पर्वामध्ये पहा विजेता संघ होता AD ब्लास्टर आणि त्या संघाचे संघमालक होते अल्ताफ दळवी, तर उपविजेता संघ होता आकृती स्टार्स आणि या संघाचे संघमालक होते विजय शिर्के। तर पर्व क्रमांक 2 मध्ये विजेता संघ होता शहा वॉरियर्स आणि या संघाचे संघमालक होते रमेश शहा आणि त्यानंतर उपविजेता संघ होता दुसऱ्या पर्वातील AD ब्लास्टर आणि संघमालक अल्ताफ दळवी होते। परंतु या पहिल्या पर्वामधील या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। पहिलं पर्व हे आपण सुरू करत असताना कोणती कोणती तुम्ही तयारी केली होती किंवा कोणते कोणते मनामध्ये विचार आले होते? आपण ही स्पर्धा घेतोय, पहिलं वर्ष आहे आणि मनामध्ये कोणत्या प्रकारचे वेगवेगळे विचार होते किंवा काहूर काय काय होतं मनामध्ये? हॅलो, आमचं पहिलं पर्व झालं हे येऊर या ठिकाणी झालं, येऊरला। आता दुसरा आणि तिसरा पर्व आपण इकडे ओवळ्याला घोडबंदरला चालू केलेला आहे, कारण का येऊर या ठिकाणी येणं जाणं आणि बरेचसे आपले प्लेयर्स सगळे लांब लांबून यायचे, दुरून यायचे, तर वेळेअभावी आपण हे तिसरं पर्व इकडे केलं आहे। पहिल्या पर्वामध्ये अल्ताफ दळवी यांची AD ब्लास्टर ही टीम विजयी झाली होती आणि त्यातून आपल्याला बरंच काय बदल करण्यात आला, सगळ्या प्लेयर्स आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सगळे संघमालक जरी असलो तरी सगळे निमित्त मात्र आहे। फक्त पहिलं गोष्ट सर्वांना मला हे सांगावं लागेल की ही जी कुणाचं नाव घेण्यासारखं नाही, पूर्ण सर्व कमिटी, सर्व जे मेंबर्स आहेत यांचं नियोजन इतकं सुंदररीत्या आहे। अल्ताफभाई या मायक्रोफोनवरती जोडले जाणार आहेत। पहिल्या पर्वात तुम्ही विजयी झाला होतात, विजेता या ठिकाणी पद आहे ते तुमच्या बाजूने गेलं होतं, तर त्यावेळेला पहिल्या पर्वातून तुम्ही घरी गेलात त्यावेळेला घरचा महत्वाचा जो सपोर्ट असतो तो कसा होता? पहले जब मैं वीक हुआ तो उस वक्त काफ़ी रात हो गई थी, 5:30 बजे शायद मैं घर पे पहुंचा। फिर भी घर वाले, स्पेशली मेरी डॉटर, मेरी बेटी और मेरी वाइफ, उन्होंने बहुत ज़्यादा, स्पेशली मेरी वाइफ और मेरी बेटी दोनों ने बहुत ही ज़्यादा एक विक्ट्री मनाई और बहुत मेरा वेलकम किया, बहुत अच्छे से वेलकम किया उन्होंने। आणि पहिलं पर्व खेळत असताना किंवा संपूर्ण जर आयोजन पाहिलं तर हे सगळेजण तुम्ही एकत्रित येऊन करताय, त्यावेळेला आयोजनामधला एक महत्त्वाचा हिस्सा काय सांगाल किंवा महत्त्वाची गोष्ट काय की महत्त्वाची बाब काय की त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलं आणि त्यानंतर हे आयोजन केलं? उसके अंदर जो मेन है ना, जो हम लोग ने रूल्स बनाए हुए, रूल्स सबसे मेन के उसके ऊपर हमने सबसे ज़्यादा फोकस किया कि कोई इसके अंदर वाद वगैरह ना हो, यानी कोई झगड़ा वगैरह ना हो और हर कोई एक दूसरे से मिलके रहे, वो हमने सबसे ज़्यादा फोकस किया क्योंकि ये हम लोग एंटरटेन के लिए खेल रहे। थैंक यू अल्ताफ जी, थैंक यू सो मच। अल्ताफजींनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर नियम आणि त्यानंतर आनंद हा महत्त्वाचा आहे आणि नियम आणि आनंदासाठी तयार केलेले नियम आणि त्या नियमानुसार खेळली गेलेली ही स्पर्धा हा एक आनंद देणारा, हा एक आपल्या आयुष्यातला भाग ठरलाय। त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय। पुढचे संघमालक या ठिकाणी मंचावरती येतील विजयजी शिर्के, माननीय विजयजी शिर्के। वेलकम। आकृती स्टार्स या संघाचे संघमालक विजयजी शिर्के। खरं तर आकृती स्टार्स हा पहिल्या पर्वात या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि अशा वेळेला आपल्याला पहिल्या पर्वातली महत्त्वाची गोष्ट, उल्लेखनीय बाब तुम्ही काय उल्लेखित कराल? सर्वप्रथम ॲक्च्युली आमच्या पहिल्या पर्वामध्ये सर्वांनी एकत्र येऊन सगळं आम्हाला पहिल्यांदा सगळ्या क्रिकेट म्हणजे आमचे नोंदणी कार्यालयातील कर्मचारी किंवा आमचे जे सहकारी वर्ग आहेत या लोकांनी एकत्र येणं आणि एकत्र वर्षातून एकत्र येऊन भेटून आपण काहीतरी एक चांगला संदेश आमच्या सहकारी वर्गांमध्ये देण्याकरता आम्ही सर्वांनी पहिल्यांदा क्रिकेट या खेळाची निवड करून सगळ्यांनी आम्ही पहिल्यांदा पहिले वर्ष किंवा पहिले पर्वासाठी आम्ही एकत्र येऊन
तो याच्यासाठी पहिल्यांदा त्याची निवड केली. मला वाटतंय आपण या ठिकाणी मार्केटमध्ये जातो. फ्रूट मार्केटमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की फळ मार्केटमध्ये गेल्यानंतर जर द्राक्ष ही घडाला असतील तर त्याची किंमत जास्त असते आणि जर ती विखुरलेली असतील, ती घडातून पडलेली असतील अगदी बरोबर. तर त्यांना किंमत कमी नसते. बरोबर. म्हणजे तुमची हे संघटन सगळी या ठिकाणी unity झालं आम्हाला सगळ्या लोकांना फार पहिल्यांदा महत्त्वाचं. बऱ्याच वेळेला काय होतं आमच्या कार्यालयामध्ये किती आमच्या जे वर्कर काम करणारी जी लोक आहेत ही आम्हाला आमच्या सुद्धा परिचयाची नाही आहेत. परंतु या क्रिकेटचं जे आम्ही जी टुर्नामेंट किंवा प्रीमियर लीग वर्षातून एकदा जे आम्ही भरवतो तर त्या कारण याच्याने आमची एकमेकांची ओळख होते, परिचय होतो. एवढ्या करता आणि एक आनंदाचा एक दिवस म्हणून आम्ही सगळ्यांनी वर्षातून एक दिवस निवडलेला आहे. आनंद आणि त्याचबरोबर हा. याच खेळामुळे, याच पर्वांमुळे आपल्या सर्वांची एकमेकांची तोंड ओळख होणे आणि बरोबर. संबंध वाढवणे म्हणजे नाते संबंध दूर करण्याकरिता ही आयोजित केलेली आपण स्पर्धा पाहतोय. धन्यवाद विजयजी शिर्के. पुढचे संघ आहेत ते म्हणजेच माननीय गोविंद काकडे, GK वॉरियर्स. GK वॉरियर्स हे पहिल्यांदा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आजच्या दिवसातला त्यांनी पहिला विजय या ठिकाणी साकारलेला आहे. सर, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिलं पर्व झालेलं आहे, दुसरं पर्व झालेलं आहे, आपण तिसऱ्या पर्वाचा आनंद घेतोय. या आनंदामध्ये आणखी कोणती गोष्ट आपण ऍड करणं गरजेचं आहे? या पर्वामध्ये आमची टीम विजयी हो हेच मला ऍड करायचं आहे आता यावर्षी. मजेशीर उत्तर आहे. सगळ्यांनी टाळ्या तर या गोष्टीवरती झाल्या पाहिजेत. त्यांना पहा, या पर्वामध्ये आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे काय तर माझाच संघ विजयी झाला पाहिजे, हीच गोष्ट त्यांना ऍड करायची आहे. अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचं उत्तर आहे आणि एक मिश्किल अशा प्रकारचं उत्तर आपण या ठिकाणी विजय काकडे यांच्याकडून पाहतोय. विजयजी, या आजच्या माफ करा, गोविंद काकडे आहेत या ठिकाणी. गोविंदजी, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ही स्पर्धा खेळत असताना तुम्हाला या ठिकाणी एक जमेची बाब कोणती होती या स्पर्धेकरिता? या SRO पर्व 3 मध्ये जे आमचे कमिटी मेंबर जे आहेत, पदाधिकारी जे आहेत, त्यांनी जे इथे आयोजन जे केलेलं आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये समजा प्रमुख अतिथी जे आलेत त्यांचा पाहुणचार करण्यापासून ते टीम मेंबर्ससाठी जे काही लागतंय त्या सर्व गोष्टी त्या लोकांनी एकदम अचूक एकदम केलेल्या आहेत इकडे, की जेणेकरून कोणाला त्यांनी काही चुका काढण्याची संधीच दिलेली नाहीये. तर त्यांचं मी मनापासून आभार मानेल की त्यांनी हे आयोजन अतिशय एकदम चांगलं केलेलं आहे. मला वाटतं एक वाक्य फार महत्वाचं आहे. निरखून घेतलं तर सगळेच परके असतात, पण आपलं समजलं तर सगळेच आपले असतात. आणि अशा पद्धतीने चुका खूप कमी आहेत, अजिबात चूक नाही असं या ठिकाणी म्हणावंसं निश्चितपणे वाटेल अशा प्रकारची ही स्पर्धा आहे. मी पुन्हा एकदा गोविंद काकडे यांचे मनापासून ऋण व्यक्त करतोय आणि पुढचे संघमालक TNC प्रोचे या ठिकाणी त्यांना मंचावरती आमंत्रित करतोय. निखिलजी ठक्कर यांना. मित्रांनो, या ठिकाणी निखिल ठक्कर हे सांगतायत की आपण शुद्ध मराठीत बोलणार आहोत आणि शुद्ध मराठीत आपण त्यांचा हा या ठिकाणचा अनुभव पाहूया. पहिलं पर्व, दुसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील विशेष बाबी आपण या ठिकाणी सांगायच्यात आम्हाला सगळ्यांना. पहिले तर मी सगळ्यांचा खूप आभार मानतो, ज्यांनी कार्यकर्ता किंवा कमिटी ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे, खूप म्हणजे मनापासून आयोजन केलेलं आहे, त्यांचा मी खूपच आभार मानतो. कारण की सगळी कामं सोडून ते या कामात लागले ते महत्त्वाचं आहे. कारण की दरवर्षी ते इम्प्रूव्हमेंट करतायत या कामासाठी. पहिले वर्ष थोडं लाईट होतं, दुसरं वर्ष अजून त्यांनी प्रगती केली, हा तिसरं वर्ष आहे, तिसऱ्या वर्षात तर अजून प्रगती केली. अजून मला वाटतं 4-5 वर्षांनी हे IPLच्या लेवलला पोचतील असं मला वाटतंय. कारण की यांनी जे नियम बनवलेले आहेत सगळ्यांसाठी, किंवा एक एन्जॉयमेंट म्हणून ठीक आहे की बाबा चला सगळे एन्जॉय करतायत, पण नियम पण पाहिजे त्याच्यात. कारण की नियमाचा भंग केला
तर ते त्यांना निर्णय घेणं हे खूप कठीण आहे. आणि ते आम्ही जे संघ मालक आहात त्यांनी त्यांच्यावर सोपलेलं आहे का जे निर्णय घ्यायचे ते तुम्ही घ्यायचं. आणि त्या प्रकाराने त्यांनी हे आयोजन खूप चांगलं केलेले आहे आणि खूप खूप आभार मानतो त्यांचं. आणि पुढच्या वर्षी मला असं वाटतंय का जे लोक स्पॉन्सरशिप देत आहेत त्यांना हे बघून असं वाटतंय का पुढच्या वर्षी ते अजून 2 पटीने स्पॉन्सरशिप करतील का तुम्ही अजून चांगलं आयोजन करा. तर मला असं वाटतंय का पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगला कार्यक्रम होईल, जास्ती कार्यक्रम होईल ही माझी विनंती. खरं तर निखिलजींचे शब्द पहा फार महत्वाचे आहेत. त्यांनी सांगितलेली सर्वात महत्वाची गोष्ट काय, पहिल्या पावलाला आम्ही थोडेसे कमी होतो, त्यानंतर आमची प्रगती होत गेली आणि त्यानंतर आमच्याकडे जे येणारे स्पॉन्सर्स आहेत ते आम्हाला सांगतायत की यावर्षी इतकी देणगी दिलेली आहे, पुढच्या वर्षी मी यापेक्षा जास्त देईन. ही एक जमेची बाब आहे, हा विश्वास आहे तुमच्यावरती त्यांच्याकडून ठेवला गेलेला. त्या विश्वासाकरिता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्या झाल्या पाहिजेत. तदनंतर पहा पुढचा संघ आहे निखिलजी, मी मनापासून आपले ऋण व्यक्त करतोय. पुढचा संघ आहे नाना 11. धन्यवाद. पुढचा संघ आहे नाना 11 आणि या संघाचे संघ मालक आहेत सुधीर साळवे. सुधीर साळवे मला वाटतंय सुधीर साळवे मंचावरती येण्यापूर्वी मी एक वाक्य म्हणणार आहे, सगळ्यांनी जरा लक्ष दिलेत तर खूप बरं होईल. सगळ्यांनी जरा इकडे लक्ष दिलेत तर बरं होईल. चाय पे पाव है या चाय पे चर्चा है, चाय पे पाव है या चाय पे चर्चा है, चाय पे चर्चा, चाय पे चर्चा आहे. चाय पे चर्चा. मी बघितलं तुम्हाला चहा बरोबर तुम्ही पाव खात होता. बटर तर- पाव खाल्ला, जरा बरोबर वाटलं बोलून. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मायक्रोफोनवरती जोडले झालेत ते म्हणजेच नाना 11 या संघाचे संघ मालक सुधीर साळवे. सुधीरजी, हे एकूण आपण संपूर्ण या स्पर्धेचा आस्वाद घेतो, या स्पर्धेतला महत्वाचा गाभा घटक काय, म्हणजेच महत्वाची गोष्ट कोणती आहे की या गोष्टीवरती आपण सतत फोकस केलं पाहिजे? ही महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे एकत्र आपण जमतो आणि असे सगळे एकदाच भेटतात, नाही तर असे रोज कधी कोण भेटत नाही. जो तो कोण 5-6 ऑफिस आहेत, कोण कुठे ऐरोली बिरोली. हे कसं या मॅचमुळे सगळे आपण एकत्र येतो, जेवढे मित्रमंडळी आहेत ते, आणि मजा येते जरा भेटायला. मॅचचा एक हेतूच तो आहे की सगळ्यांनी एकत्र एक वर्षातून एकदा यावं आणि भेटावं सगळ्यांना एकमेकांना. एकत्रित यायचं आहे आणि एकत्रित येतच राहू अशा प्रकारची या ठिकाणी भावना प्रकट करताना आपण पाहतोय. ते म्हणजेच नाना 11 संघाचे संघ मालक सुधीरजी साळवे. सुधीरजी, आणखीन या स्पर्धेमध्ये आपल्याला काय सुधारणा करावीशी वाटते? सुधारणा तर चांगलीच आहे. अजून काहीतरी याच्यात अजून काहीतरी आपण टाकू वेगळं, म्हणजे पुढच्या वर्षी अजून. म्हणजे आता यावेळी साहेब आले, पुढच्या वेळी जरा एखादा क्रिकेटर आणू आपण चांगला, म्हणजे अजून मजा येईल. अजून माणसं त्या हिशोबात बघायला तरी येतील कमी कमी त्या क्रिकेटमुळे. हा विचार बरोबर आहे. यातली एक उत्कंठता वाढवण्याकरिता यावेळेला आपण वेगवेगळे पदाधिकारी आणले आणि पुढच्या वर्षी मात्र एक मानस आहे की क्रिकेटर्स या मंचावरती आणायचे आहेत. बरोबर. मी मनापासून ऋण व्यक्त करतोय नाना 11 या संघाचे संघ मालक सुधीरजी साळवे यांचे. त्यानंतर पुढचा संघ आहे स्वरा 11. या संघाच्या संघ मालकांना मी मंचावरती आमंत्रित करतोय समीर चव्हाण यांना. समीर चव्हाण. मित्र, SRO प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी मला संधी दिली आणि गतवर्षी या ठिकाणी एक त्यांच्यासमोर एक पेस निर्माण झाला होता. मी अडचणींबाबत चर्चा करत होतो आणि ती अडचण महत्वाची यांनाच माहित होती, त्याबद्दल आपण चर्चा करूया. तर या ठिकाणी सर्व संघ मालक मंचावरती येत आहेत, आपापलं मनोगत व्यक्त करत आहेत, एका छोट्याशा प्रश्नाचं ते उत्तर देत आहेत. त्याच पद्धतीने एक छोटासा प्रश्न आहे स्वरा 11 संघाचे संघ मालक समीर चव्हाण यांना. समीरजी, आपण पहिलं पर्व, दुसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील सगळ्यात मोठी अडचण कोणती होती? तसं म्हणायला गेलो तर पहिले इथे सगळे जे संघ मालक आहे आणि टुर्नामेंटची अरेंजमेंट केली कमिटी, त्यांचं मी पहिले खूप अभिनंदन मानेन. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला. गेल्या वर्षी मी तुम्हाला बोलवली, तुम्ही फोन केला, तुम्ही ताबडतोब आलात आणि संध्याकाळी पण मित्रांनो इकडे बघा. मित्रांनो, गोविंद दादा प्लीज जरा इकडे लक्ष देताय का? आपण गतवर्षी मला फोन केला, तो केव्हा केला
गतवर्षी फोन केला तो 8:30 वाजता रात्री 8:30 वाजता रात्री फोन केला आणि एक जो येणार होता तो ऐन टायमाला फोन आजारी पडला. त्यानंतर मला गणेश शिर्के म्हणून माझे चिपळूणमधले मित्र आहेत, माझे क्रिकेटमधले झोला 11मधले चिपळूणचे गणेश शिर्के, त्यांना मी फोन केला. त्यांनी ताबडतोब तुमचं नाव सुचवलं. तुम्ही बोलले असा असा प्रॉब्लेम आहे. मी बोललो सर काही करा. तुम्ही ताबडतोब तयार झालात. तो एक अतिशय महत्त्वाचा माझ्यासाठी क्षण आहे तो, आणि तो Thank you. मी अविस्मरणीय शेवटपर्यंत लक्षात ठेवेल मी. थँक्यू. समीरजी, या ठिकाणी ही स्पर्धा खेळत असताना तुम्हाला आवडलेली गोष्ट कोणती या स्पर्धेतली? टीम मॅनेजमेंट आणि एकत्रितपणा. टीम मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर एकत्रितपणा हा या स्पर्धेतून घेण्यासारखा महत्त्वाचा गुण आहे. मी स्वरा 11 संघाचे संघमालक समीर चव्हाण यांचे मनापासून ऋण व्यक्त करतोय आणि 8व्या संघाचे संघमालक आदरणीय रमेश शहा यांच्या वतीने सचिन पाटील यांना मंचावरती आमंत्रित करतोय. थँक्यू सर. शहा वॉरियर्स या संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. त्यांच्या वतीने सचिन पाटील या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. सचिनजी, स्पर्धा कशी वाटते, काय वाटते, किंवा या स्पर्धेत आणखी काय हवं आहे किंवा काय कमी आहे याबाबत आपण. कमिटी मेंबरने अतिशय चांगल्या दृष्टीने केलेलं आहे काम. खूप मेहनत केलेली आहे पोरांनी. पुढल्या वर्षी मग असेच करतील. काय यामध्ये आणखी काय असावं असं वाटतं तुम्हाला? अजून बऱ्यापैकी आहे. अजून बघू आता कसं प्रगती डिसिजन घेतील तसं सर्वजण. नक्कीच या ठिकाणी डिसिजन सर्वांच्या मध्ये. बघा, संदीप पाटील यांनी फिनिशिंग करत असताना महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आपल्याला नवीन काही करायचंय, परंतु ते सर्वांच्या मताने करायचं आहे. सर्वांच्या मताला या ठिकाणी महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि सर्वानुमते चालणारी ही आपण SRO प्रीमियर लीग, या SRO प्रीमियर लीगचा हा 3रा पर्वातला थरार पाहतोय. या ठिकाणी मी थांबतोय आणि आमचे सर्व सहकारी देखील थांबणार आहेत. आपण थेट या ठिकाणी मैदानाच्या दिशेने जाणार आहोत, स्टुडिओच्या दिशेने जाणार आहोत आणि स्टुडिओतून आपण पुढच्या सामन्याची अनाउन्समेंट देखील करणार आहोत. पुन्हा भेटूया या ठिकाणी पुढच्या सामन्याच्या निमित्ताने मैदानातून सामना पाहताना आणि समालोचन ऐकताना. धन्यवाद. ओके सर.